गॅसचा फार्म भरलो बरं आलाच नाही ना तो. नको तुला पता सिलेंडरचा रेट काय झाला ना काय झाला त्या बाबू बसलाय देते. हो जे ती तुझी पैशानेच कामात येते. मग हे आपल्या सुखाना लढाया करते. साला गॅस महंगी करतील पेट्रोल महंगा करतील. ओ गजरा सेठ ये इकडं. हा थांब. काय करत असतं का? काय नाही का तू कसा काय येणं झाला तुझा? काय नाही आता चाय माणशी म्हणतो चाय पिवाले. तुला माझ्याच घर दिसते चाय पिवाच्या. तू कोणा घरी जेवतो? जमाना कसा चालला ना काय चालला तू चाय पिवायला म्हणते. जमाना कसा चालला म्हणजे माझ्या घरच्या काड्या सरल्या ते आता तप्पन आहे. तप्पनच्या कारण मी जंगलात गेलो नाही काड्या नवले. गॅसचा फार्म भरलो बरं आलाच नाही ना तो. नको भरूच कारण तुझ्यासारख्या माणसाला गॅस घेणं परवडच नाही. गॅस घेणं काऊन नाही परवडल तर? तू नाही घेऊ शकत ना गॅस. 100-200 रुपयाची गॅस. 200 रुपयाची गॅस. आता तर सिलेंडरच नाही भेटतो कोणता दखना तो आमच्या इथे खाली पडलाय. बापा मग आणि असा ह्या फुकत चुलीवर बनवलास का? चुलीवरच्या एक नंबरचे लागते चाय. मानगुडाची चाय ना बनवते ती लसूण अद्रक लसूण टाकून सनेरे. मी नाही टाका चाय की नाही बनवूया मी भाऊ सकाळी चलून झाले आता जंगल काढून राहिलं काड्याच करतील मग काय करतो. तर आता तर मान सध्या 2 दिवसाचा स्वयंपाक होईल माझ्या राहू दे. ना काय स्वयंपाक होते तसा काय अगं मांडू घे ना का एवढ्या दिवसाच्या बाद आलो तर. तुला गरमी लागते काडेवर बनवलं मला नाही लाग. मी बनवता सांग कुठे चूल आहे तर. गरीब हो ना आदमी यो साला अपनी आदत से गरीब हो. वावरा चल ना तर कुठे आहे तर. मीनाच्या वावरा कर तुला पिवायच्या आहे ज्या ते सपास ठेवला. पोतन कुठे गेला पोतन गेला तर बटा वावराला का करून घरी राय नाही चिल्लो होते म्हणून. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. चाय मांडण्यात का चाय ही नको म्हणत चाय पाहिजे बी येते चाय पाहिजे. तुला पता सिलेंडरचा रेट काय झाला ना काय झाला तर 100-200. तुझ्या बाबू बसलाय देते तसं थोडी नाही. मी गेलो त्या दिवस सिलेंडर घेवायला तर काय म्हण माहिती आहे सांग बरं म्हणते आता पुस्तक काही नेलो नाही. हो माझ्या पैशांना तसं पण भेटते मला. हो जे ती तुझी पैशानेच कामात येते. मग कोण हो पैशानला दिले पैशानला ना त्यांना गपला करण्यावाला लपडा होऊन गेला ना. हो गपला करण्यावाला. हा सांग कायचा लपडा झाला? लपडा होऊन गेला का कायचा? ती लपडा काय झाला तुला सांगता. मी गेलो बिना पुस्तक ना. हो तर बाबा सिलेंडर दे का म्हणलं. हो सेठ म्हणते भेटते ना सिलेंडर म्हणते द्या म्हणते पुस्तक. म्हणलं पुस्तक नाही आणलो सकाळी पोटतन जोड पाठवईन म्हणलो मी ना. हा म्हणजे ते तुझ्या बाबू बसलाय म्हणजे सिलेंडर रजनीचे पुस्तक सकाळी देतो होते असं चालते ना. तर काय झाला मग बात आली कायची तो म्हणते पुस्तक असं म्हणते बिना पुस्तक वर म्हणते 2000 रुपये लागतील म्हणते. बाबा 2000 रुपये बोक्याला धरून सानी असं बसूनच गेलो. हा बटा काय बाई बटा भयाड तर नाही झाला बाई राहिला ना म्हणते धीरे ना काका म्हणते पुस्तक नसतं तर 2000 भेट. एवढा महंगा झाला कोण बर? आता मला कसं झालं का? अगं तो तसा काही नाही. हे महाराज झगडा करतात इराण ना अमेरिका एकामेकावर हे गोल्या मारतात हे बोट मारतात तिकडे टिकपल टंडू होते. मग अगं हे देख हे तुला सांगता हे आपल्या सुखाना लढाया करते मारापिट्या करतात. येते साला गॅस महंगी करतील पेट्रोल महंगा करतील. तोच तर मला काही समजे नाही यायच्या हात मला काही याच्या काही लागते भाई. हे माहित आहे का हे लुकून ठेवतात जो. हो तुझ्या दिमागात अशा बी आयडिया आहेत दाखवा. माहित आहे का हे लुकून ठेवत असतील. सिलेंडर जसा रेट वाढला हे भको काढतात दुकानात ना. हे भको काढतात. मग ते कोरोनाच्या घणी नव्हतंच ते गॅस सिलेंडर ते ऑक्सिजनचे ते कसा रेट वाढले ते भक्कणारी वाचलेवाले. हा सबसे मोठी दिक्कत आहे ना. हा बटा एकामेकामध्ये लढाया करतेत ना आमच्यासारख्या गरीब बांधायच्या गाठा होत. मग आता जंगलामध्ये काड्या काटवल जाऊन तर अजून तो फॉरेस्ट गार्ड मध्ये जंगलच्या काड्या काढल्या धरून येते. मग मारलं करल नाही सीधा. ते फल्याने गेला होता तर पूर्ण टंगे गिंगे जप्ती मारलो. अगा तो फल्याने कोण नाव सांग बरं त्याच्या. तुझ्यावर डाऊट येते तुझ्यात नको धरलं तो मागा तो मी नव्हे तो ह्या होय त्याचं नाव रामलाल. हो तो गेला होता त्या दिवशी. तू बट्टा रामे अच्छा झाला मी बी नाही गेलो त्याच्या संघात नाही तर माझी बी बनली रे ती पिक्चर. त्यांना बुडका बाडका झोता म्हणते असं असाच. फारीगड का
अगं नाही तो काढणेवाला तो फारीच गार्ड एक दिवस आला होता ती बसला आमच्या घरी. नाक पता आहे तुले तो नव्हे तो त्या दिवशी बात नाही ते दुसरी होय तो तुझं मग सांग मग दुसऱ्या घरी तू फसला आज त्याच्यात. मी काय फसलो नाही ती कामं येत तो आला होता म्हणे धरलू पटाच्या टंग्या गिंग्याच म्हणे. अगा बाद येते चालू सिलेंडरची हो सिलेंडरची होती. सिलेंडर पाहिजे का तू मजाक नाही करायचा तो आता माझ्या मी एक टनचा जीव सदाशिव 2 गाड्यांमध्ये तू होते माझ्या चूल कधी इकडे कधी तिकडं गावभर माझे पैशांचे कधी याच्या घरी खाईन त्याच्या घरी जाईन काय पैशान गिचांची नाही तू जबरदस्ती म्हणे जातेस लोक काय घरी ना आता तू जेवाच्या घरी असा बसला राहतो त्याच्या पुढा ते डवडव खातील तर मग ते कसा तुझी तो बात बरोबर आहे तुझ्या तो नाही तसा नाही म्हणा मी आता सीजन बी लग्नाचं आहे 4 दिवस बुक कर फिर वही बात आ जाएगी जो गरीब हो ना आदमी यो साला अपनी आदत से मांडो लगन रिसेप्शन मांडो झाडणी पुरा बस पुरा वाचला वाला बात घरी अंदाज होऊन जाते तो माझं कसं जुगाड चालते एखाद लग्नाची पुरी जिम्मेदारी तुझ्यावरच देतात. माझं काही जिम्मेदारी दिलं पता नाही लायक नसत पुरा त्याच्या दहा जिंकून खाईन म्हणता म्हणून असतं म्हणता पण तू सब जाऊ दे सिलेंडर कसा सिलेंडर करावा मला सिलेंडरचा काही समजून नाही राहिला नाही तर एक काम करा पण माहिती आहे का सिलेंडर गॅस बनवायची मशीन घ्यावं पडते कोणतरी म्हणत होता ना का नाल्यामध्ये टाकल्या ना गॅस बनते तसंच काय करावं पडेल आम्हाला पण आमच्या गावी नाल्या नसेल तर तशा वाल्या पॅकवाल्या हे तर पुऱ्या अर्ध्या नंग्या नाल्या आहेत खुल्या का होते आम्ही करून गंदगी करून पहिलं ना टाकून पाईप ना गॅस पेट्यामध्ये तर बनवून पाहून ना होते तर म्हणता एक मोंगसाने अगर मग तो सांगणेवाला असा कोण म्हणत होता तो सांगणेला असा कोण म्हणत होता की कोण मला हा सबला माहित आहे सांगून कोणी नाही राहिला समजता तू आता येते मग तोच तर आता म्हणाल त्यांचं तोंड दिसल रोड दिसल जाऊ दे आता नको म्हणतो आता समजून कसं पाणी गेला की कोणा म्हणलं मग सिलेंडर माहित आहे का तो आता तुझ्या सिलेंडरचा जुगाड करून देता मी एका जवळ आहे सिलेंडर तो आता किती तुझ्याकडे आहे भेटला का नाही सिलेंडर तुले 2000 रुपये आपण तुरत तपनी आलू घरी मी सिलेंडर नसं म्हणतस ना तू तर पेंडिंग पडलाय ना तो चल चाय म्हणून देतो तुला चल चाय घे नाही चाय मांडू लागलो भाई खत्म.